शेतकरी मित्रांनो, 8 दिवसांच्या मुक्कामानंतर शेवटी मान्सूनने आज राज्यासह देशाच्या इतर काही भागात प्रगती केली आहे. मान्सून आज विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात पुढे सरकला. तसेच मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. तर राज्यात पुढील 4 दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज देखील आहे. पोषक हवामान नसल्याने गेले 8 दिवस मान्सून एकाच जागेवर ठाण मांडून होता. पण आज मान्सून पुढे सरकला. मान्सूनने आज महाराष्ट्रातील विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात प्रगती केली आहे. मान्सूनची सीमा आज अमरावती, गोंदिया, दुर्ग, रामपूर, मालदा, भागलपूर आणि रक्सौल भागात होती. तसेच मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान देखील आहे. त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये मान्सून अरबी समुद्र, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, नैऋत्य बंगालचा उपसागर, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात प्रगती करेल असा अंदाज हवामान विभागाने दिला. राज्यातील अनेक भागात पुढील 4 दिवसांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि मुंबई तसेच विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा जोर आहे. तर पुणे आणि सातारा तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा जोर राहील. राज्याच्या इतर भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील. उद्या विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट काही भागांसाठी दिला. शनिवारी राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा असा अंदाज असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला आहे.